नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया वेबसॉल एनर्जी सिस्टम लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, वेबसॉल एनर्जी सिस्टम शेअर अप आफ्टर आंध्र प्रदेश गव्हर्नमेंट क्लिअर्स 4 गिगावॅट सोलार सेल अँड मॉड्यूल प्रोजेक्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वेबसॉल एनर्जी सिस्टम लिमिटेड या कंपनीला आंध्र प्रदेश गव्हर्नमेंट कडून ऑफिशियल अप्रुव्हल रिसीव्ह झाले आहे. कशासाठी? आपल्या ग्रीनफील्ड 4 गिगावॅट सोलार सेल आणि 4 गिगावॅट सोलार मॉड्यूल प्रोजेक्ट करिता ही अप्रुव्हल वेबसॉल एनर्जी सिस्टम लिमिटेडला मिळाले आहे. आणि याच अपडेटमुळे वेबसॉल एनर्जी सिस्टम लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, मारुती सुझुकी इंडियन ऑइल टायअप टू सेटअप सर्व्हिस फॅसिलिटीज ॲट फ्यूल स्टेशन्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडनी MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. कोणासोबत? इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड सोबत. कशासाठी? टू इस्टॅब्लिश व्हेकल सर्व्हिस फॅसिलिटीज ॲट सिलेक्ट इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड फ्यूल रिटेल आउटलेट्स अक्रॉस इंडिया. आणि याच अपडेटमुळे मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या दोन्ही कंपन्या फोकसमध्ये आलेल्या आहे. चला आता बोलूया NBCC इंडिया लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, NBCC सबसिडरी HSCC साइन स्ट्रॅटेजिक MOU विथ भारत इलेक्ट्रॉनिक्स टू स्ट्रेंथेन हेल्थकेअर मॅन्युफॅक्चरिंग अँड डिजिटल सर्व्हिसेस इकोसिस्टम. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NBCC इंडिया लिमिटेडच्या होली ओन सबसिडरी कंपनी HSCC इंडिया लिमिटेडने MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सोबत. कशासाठी? टू कव्हर हेल्थकेअर मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिसेस रिलेटेड ॲक्टिव्हिटीज. आणि याच अपडेटमुळे NBCC इंडिया लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या दोन्ही कंपन्या फोकसमध्ये आलेल्या आहे. चला आता बोलूया लोधा डेव्हलपर्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, लोधा डेव्हलपर्स acquire 5 land parcels in Q3 to build projects worth ₹34,000 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. लोधा डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीने Q3 मध्ये 5 लँड पार्सल्स ॲक्वायर केले आहे मुंबई, दिल्ली, NCR आणि बेंगळुरू मध्ये. आणि मित्रांनो, हे ॲक्विजिशन कंपनीने केले आहे प्रोजेक्टसाठी आणि याची इस्टिमेट सेल्स व्हॅल्यू आहे 34,000 कोटी रुपये. आणि मित्रांनो, कंपनीचा उद्देश आहे हाऊसिंग आणि कमर्शियल रिअल इस्टेट डेव्हलप करण्याचा या या लँडवर. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे लोधा डेव्हलपर्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया आनंद राठी वेल्थ लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, आनंद राठी वेल्थ Q3 रिझल्ट नेट प्रॉफिट अप 29% ऑन स्ट्रॉंग रेव्हेन्यू ग्रोथ डिजिटल वेल्थ AUM राईज. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. आनंद राठी वेल्थ लिमिटेड या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q3 चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 29% ने वाढून 99.7 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 76.9 कोटी रुपये. तसेच कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 22% ने वाढून 289.6 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 237 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आनंद राठी वेल्थ लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. त्या SL टेक्नॉलॉजीज लिमिटेड बद्दल.
तर मित्रांनो एसएल टेक क्वार्टर 3 रिझल्ट नेट प्रॉफिट डिक्लाइन 11% टू ₹4076 कोटी. IT फर्म डिक्लेअर ₹12 डिव्हिडंड. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. एसएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. आणि जर आपण कंपनीचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर 13.3% वाढून 33,872 कोटी रुपये आला आहे. तसेच कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 11% डिक्लाइन होऊन 4,076 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो एसएल टेक्नॉलॉजीजने 12 रुपये पर शेअरचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि त्याकरिता कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 16 जानेवारी 2026. आणि याच अपडेटमुळे एसएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही जबरदस्त कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो या कंपनीने देखील आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 67,087 कोटी रुपये आली आहे. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर कमी होऊन तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी होऊन क्वार्टर 3 मध्ये आला आहे 10,720 कोटी रुपये. मित्रांनो क्वार्टर 3च्या रिझल्ट सोबत TCSने 11 रुपये पर शेअरचा इंटरिम डिव्हिडंड आणि 46 रुपये पर इक्विटी शेअरचा स्पेशल डिव्हिडंड असा टोटल 57 रुपये पर शेअरचा डिव्हिडंड TCSने अनाऊन्स केला आहे. मित्रांनो या टोटल म्हणजे दोन्ही इंटरिम आणि स्पेशल डिव्हिडंडला देण्यासाठी TCSने एकच रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 17 जानेवारी 2026. आणि मित्रांनो याच क्वार्टर 3च्या रिझल्टमुळे तसेच डिव्हिडंडमुळे TCS ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो अडानी एनर्जी कीप्स द ग्रिड हमिंग कलेक्शन्स ॲट 102%, ट्रान्समिशन अपटाईम नियर 100%. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर कंपनीचा या क्वार्टरमध्ये कलेक्शन इफिशियन्सी जबरदस्त स्ट्रॉंग राहिला आहे आणि इयर ऑन इयर बेसिसवर 101.75%ने ग्रो झाला आहे. आणि मित्रांनो अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडचा ट्रान्समिशन सेगमेंटमध्ये अंडर कन्स्ट्रक्शन ऑर्डर बुक आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3 नुसार 77,787 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड ही जबरदस्त कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया अडानी ग्रुप बद्दल. तर मित्रांनो अडानी ग्रुप कमिट्स ₹1.5 लाख कोटी इन्व्हेस्टमेंट इन कच्छ से इंडिया ऑफ द वर्ल्ड्स मोस्ट अट्रॅक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग डेस्टिनेशन्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो अडानी ग्रुप आपला बिझनेस वाढवण्याकरिता ओव्हर द नेक्स्ट 5 इयर्स कच्छमध्ये 1.5 लाख कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. आणि मित्रांनो अडानी ग्रुपचा प्लान आहे खावडा रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट 2030 पर्यंत कंप्लीट करण्याचा. तसेच 10 वर्षामध्ये मुंद्रा पोर्ट कॅपॅसिटी डबल करण्याचा कंपनीचा टार्गेट आहे या इन्व्हेस्टमेंटच्या थ्रू. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे अडानी ग्रुपच्या 2 दिग्गज कंपन्या अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड आणि अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या दोन्ही कंपन्या फोकसमध्ये आलेल्या आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो
जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.